बोल रहा था, इधर भांजा इधर मामा, नहीं गया हो, इधर नहीं पटा तो उधर। बहुत दिन से दिखे नहीं मार्केट में, हाँ लाए क्या आम वाम? अरे आम तो बहाना है, असली तो हमारा दूसरा ही काम है। पूरा पीला दम। बिल्कुल है वाह, मैं तो बोल रहा ना। देखो तुम भी जमता होगा तो बहुत बढ़िया, बिल्कुल। तुम तो फायदे में रहेंगे, फायदे में। म्हणजे काही समजलं नाही बा, काय म्हणणं आहे तर आम तो बहाना आहे आणि दुसराही कुछ करना आहे. हा म्हणजे काय इकता काय तुम्ही? हा आंब्याच्या बरोबरीनं का गांजा इकता का बावा? पायदा म्हणलं हो, बाजार माया आहे म्हणलं ते, मले घालसान जेलात राजा. अरे क्या 100-200 जमा कर रहा वसूली? हो, चल मेरे साथ, हो तेरे को बताता फंडा कैसे कमाते पैसे। हो चल तू, हो देख तो सही, तेरे फायदे की बात है। उधर कोपरे में चल, हो तेरे को बताता मैं। काय आहे बा नवी याच्या जोडाता गुट्टी? हो काहीच सांगता येत नाही बाबा, मोठं लट्टा होती यायले म्हणून. मामा लुटरे म्हणा हात जोडा बाबा. हो काय आहे न काय नाही, आता चला बरं काय सांगता तर सांगा बा. हो फक्त पायजा म्हणलं, हो गलचप्पी नका देऊ मला. हो तेच म्हणलं, कसंही चालू आहे माया, पद्धतशीर चालू द्या. अरे नाही ना, तुमच्या फायद्याची गोष्ट आहे. व्हा तुम्ही पुढे तिथं झाडापाशी, आलोच मी थैली घेऊ ना. व्हा तिथं, व्हा सांगतो काय आहे तर. बाबा रे, कुठून आणलं रे बा हे? हा हे तर सोन्याची गिन्नी दिसून राहिली मले. हा कॉईन आहे चांगला. हा मला तर वाटते 20-25 ग्रामचा आहे. कुठं मारला रे बा हात? अरे ये तो झाकी है, पूरा पिक्चर बाकी है। 4.5 किलोच्या आसपास आहे म्हणलं. 300 ग्राम सोबत आहे. हो 5 आहे का दाखवू का म्हणलं थैलीतलं अजून? बापा रे, राहू दे बाबा, दाखवू नको म्हणलं, दाखवू नको. इथं रजा बाजार आहे ना बाबा. हा 4 लोक जमा व्हायचे तर अजून घरावर गोटी यायची. हा कुठून आणलं रे बा? हा कुठं सापडलं हे? कुठं सापडलं रे का रस्त्यावर आहे का? त्याला लय मेहनत लागते भाऊ, दिमागाचा खेळ आहे ते. रामपूरची बातमी वाचली का पेपरवरची या 2-4 दिवसाआधीची? हा माहीत आहे का म्हणलं काही? अरे बाबा, हे 2-4 दिवसाआधीची गोष्ट पांडे साहेबांना सांगितली मले. तर म्हणे काय ते माणूस रामपूरचा मेला म्हणे, जिवंत झाला. हो त्याईले आता त्याईनं वाचलं ते, तर मले म्हणे पहा म्हणे किती कमाल, आम्ही गेलतो म्हणे तिथं. हो मी आलं कसं काय झालं तर बुवा, तर ते म्हणे त्या गावातनी हंडा सापडला होता म्हणे. तर त्याचं झाकण उघडलं तर बुडा श्वसनाचा काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणे, कार्बन डायऑक्साईड हे ते गेलं असं नाकात. हो तर ते म्हणजे असं चक्कर येऊन पडला आणि मेलाय म्हणे. लोक त्याची सरगतही करून राहिली होती म्हणे. बरं झालं बिचारा उठून बसला म्हणे, नाही तर त्याला जिवंत जायला असतं म्हणे या रामपूरवाल्यानं. हो ना, तर काय करावं, अशी बातमी होती म्हणे बा, असं पांडे साहेब सांगे बा मला. मग मीच हो ना त्याचा मास्टर माइंड. पुऱ्या रामपूरच्या चाटीवरून हात फिरून आलो मी. हो कोयसा निघाला, कोयसा निघाला. हो त्याला भपका करून 4 किलो सोनं इकडे बाजून, कोयसा द्यायच्या हवाली. हो झाले, गेलं कोमात रामपूर. फले का म्हणजे तो आणला वाटते तिथचा माल नाही? हो कसं काय रे बा, इतकं कसं जमलं ते? दुसरं काय, हात चला की काय हो, जादूचे प्रयोग करणारा मामा लुटेरे. हा खरंच सोनं सापडू देईन का द्यायले? मग काय तर सोन्याचं कोयसा केलं, सोनं इकडे भाच्या मार्फत घरी पोहोचवलं. मग काय तर सगळी बिलकुल धुंदी. मग जादूगाराचं कामच ते आहे ना, 2 मिनटं पाहिजे फक्त आपल्याला. असं आहे ते कार्यक्रम. अरे बाबा राजा, मस्त गेम जमवला मग तो. आता राजा करोडपतीच झाला तो. आता किती किती किलो आहे ते? 4 किलो 300 आहे सगळं ते. हो बाकी आता काही संघ आहे माय त्यातलं 300 ग्रॅम. पाय तू कुठपर्यंत जाते हिंमत. हो टाक घेऊन, बरोबर वाजवी लावून देऊ बरोबर. काय घेतो राजा, या भावारीतनी घ्यायला पुरून का? मग असं कमी असतं तर घेतलं असतं, पण आता 1.54 वर आहे ना बाबा. घेऊन टाकणं, 1-2 करोडचा माल उचल. हो बाकी कसं झोको झोको मी माणूस पाहून बाजारात चालू देऊन राहिलो. 1 गिन्नी 2 गिन्नी, 1.5 पर्यंत. हो अजूनही कमी जास्त करू काही म्हणतं नाही का? बरं 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 ठीक आहे ना, मी पाहतो ते खादोडीला विचारू. हो जर झालं तर दोघंच उचलतो त्याला. हो 4 करोडचं त्याला म्हणतो घे, मी 2 करोडचा. हो किती 4.5 किलो लोक आहे ना,
पाहतो मग काय म्हणते ते. हो ते कसं आपल्यापेक्षा वरचं आहे जरा पैशानं. चालते ना, कोणी असो ना, आपल्याला काय करावं लागते. पण मी धीरे धीरे काढून राहिलो. पण जाऊ दे, आता तुम्हाला वाजवी लावून देऊ. एका दमानं उचलून घ्या. नसन पटत तर किलो खांड राहू द्या, 3 किलो सलटवा. बरं पाहतो ना मग काय होते तर. हो किती घेतो काय घेतो सांगतो मी तुम्हाला. आता जातो मी तिकडे. हो आपलं धान्य मार्केटमध्ये आहे ना ते. हो तिथं जाऊन टस मारतो मी त्याला. हो मग सांगतो तुम्हाला. हो पाहू काय होते. बरं सांगा मग. हो नाही तर मग कसं चाललं जाईन झोको झोको. माय कसं 2 गेल्या आज गिन्या. हो कसे बरोबर कर्मचारी पाहून सलटू राहिलो मी झोको झोको. नाही सध्या देऊच नको तो कोणाले. हो आम्हीच उचलतो त्या. हो तो मुकाटन राह फक्त सध्या. आलोच मी, भेटतो तुले सांगतो. पाहिजे शिवलाल फोन लावून. मग आता कसं आपल्या निघा लागून घराकडे. आता जेवण तर झाले आपले. हो तर म्हणलं एक वेळ काय झालं काय नाही समजते मग. हो ते म्हणे ना ते हॉटेल आला म्हणून. हो काय वार्ता झाली काय नाही, घेते नाही घेत. हो पाय बरं जरा खुलासा करून फोन लावून दे के. म्हणजे आपल्याला मग कसं दुसरा मार्ग करते काही ना काही. बरं पायथून लावून मग काय म्हणते नाही का. हो म्हणजे आपल्याला काही हे नाही दुसरा नाही. हो बरं 1 मिनिट. हॅलो शिवलाजी टोयकोटे बोलतो म्हणलं. हो काय म्हणते बजेट. काही बसते चाल आपला इकडे हॉटेलच्या इकडे. हो काय म्हणे मग. गडबड नका करू भाऊ. आत्ता तर वाद पेटवली म्या. हो तुम्ही तोंड जायसान ना अशानं. एका दमानं खाल नका पाहू तुम्ही. निवत खा लागते ना भाऊ. लागते मेळ आता. खादोळीला टच करतो म्हणे ती. हो जरासं हो दिसते मला 50-50 शक्यता आहे आता. हो काय होते काय नाही. हो 15-20 मिनिटातनी मी तुम्हाला सांगतो काय आहे तर. म्हणता नाही का. हो ना पण ते खादोडे डाऊट नाही आला पाहिजे. घबाडात रामपूरवाले सापडलं म्हणून असं तर लक्षात नाही ना. स्टोरी घुमवली ना म्या. सगळा माल म्याच दडपला म्हणलं. रामपूरवाल्याच्या मस्तकी कोयसा मारला असं म्या बरोबर त्याले जे काय करायचं सांगाच ते सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही मुके राहता. हो अर्ध्या 1 घंटा वाट पहा जराशी. मी सांगतोच ना तुम्हाला काय करावं लागते तर. फक्त जरासं जे भाव चालू आहे त्या भावात पैसे भेटत नाही बरं. हो कमी जास्त होऊ शकते. हो इतकं काही एवढ्या हिशोबानं जाणार नाही. चालते ना 1.5 पर्यंत घेतलं चालते म्हणा. हो मग काय 1.54 1.5 ना दे म्हणा पैसे. हो चालते ना आपल्या का खर्च आहे. हो कर तू कर कवर कर लवकर आणि फोन करा मला. हो बिलकुल बिलकुल. हो ठीक आहे ठेवतो मग. सांगतोच मी तुम्हाला काय होते तर. आता गेला ते मार्केटमध्ये. हो खबर येईलच आता. अरे नाही ना, खोट्या गोष्टी नाही ना बाबा. प्रत्यक्ष पाहिलं ना, मी दाखवलं ना मला त्यानं. मग काय पिवळी थंब गिन्नी होती. मग 300 ग्रॅम त्याच्या थैलीतनी त्यानं दाखवल्या ना मला. मग खोट्या गोष्टी नाही आहे ना. तुम्ही पहा एक वेळ तो वाटत असेल तर त्याला बोलावतो मी. दाखवून दे म्हणतो. अबे हॉटेले तू नवीन आहे ना याच्यातनी. तुला या गोल्ड मधलं काहीच माहित नाही. हो मोठा कबाड आहे बरं याच्या. हो दाखवायचं एक आणि हा मस्त की मारायचं एक. हो तुला माहित नाही ते. मला कान घडेल आहे ना बाबा. मला असेच दाखवायला आले ते दोघं जण. हो म्हणे साहेब असं आहे म्हणे बा. हो असं सापडलं म्हणे आपल्याला. होईल का म्हणे जमन का म्हणे बजेट. हो मी आलं हो बा आता पाहू द्या मला कसं काय आहे तर. मी पाहिलं ते वाटलं मला सोन्याचं आहे बा. हो मी आलं बरं ठीक आहे बा. हो दे म्हणलं आणून. मग काय झालं मग पुढे. बा सांगतो ना कोणाले चूक नाही ना चाक नाही. कोणाला सांगितलं नाही म्या. हो मार खायला म्हणलं म्या. हो काय सांगा तुले. हो दे बा असंच त्यानं मला मग सांगितलं. हो या म्हणे बा एक ठिकाण ठरवलं आम्ही इथं मग तुम्हाला माल देतो म्हणे. 20 लाखापर्यंत माल आहे म्हणे. हो तुम्ही 10मध्ये सोडता म्हणे ब्लॅकमध्ये. तर मग कसं मी 10 घेऊन गेलो. हो मला वाटलं बा मस्त जमला बजेट. बकरा सापडला चांगला. कायचा बकरा. हो तिथं गेलो. हो कायचं ते तांब्याचे नाणे आणले त्यानं. हो 2-4च फक्त जे दाखवले होते तेवढेच ओरिजिनल होते. बाकी सगळे डुप्लिकेट. माझे पैसे तर घेतले हिसकून. हो मी जरासं मग कसं भांडणार आलो. तेवढ्यात पोलीसची गाडी आली बा. ती पळायला भंगाट आणि मी सापडलो. मला दणकी बसले रट्टे बसले आणि गाडीतही बसवलं. मनातून मापासून 10-20 हजार त्याही नाही घेतले. निघा म्हणे पायसन तर ते डुप्लिकेट पोलिस. हो म्हणजे सगळं रचलेलं राजकारण होतं ते. हो त्याचीच पोलिस त्याचेच कपडे घातलेले पोलिस सगळे नकली कारबा. हो माझ्या 10 लाखाला फिटलो मी. हो तेपासून बाबा कानाला खडे. हो पाहिजेच नाही रे बा आपल्याला. आपल्याला आज लोक सांगत नाही आम्हाला नाही. अशी गलचेपी बसली होती नाही. अरे बाबा सगळे एकाची एकच होते ते. मग पुरं मला 10 लाखाला फिटवासाठी चालते मला. फक्त मला शो दाखवला जाईन. 1-2 गिन्याचा आणि पुढचा कार्यक्रम करून टाकला. म्हणून म्हणलं त्या मामालुट्याच्या भानगडीत पडू नको. आणि विशेष म्हणजे त्यानं आणलं कुठून म्हणलं. इतका माल कुठं का हरामखोरावर द्या. अरे काय सांगा तुला ते रामपूरचं प्रकरण माहित नाही का तुला. रामपूरला ते घबाड सापडलं त्याचं. अरे ते तर जगजाहीर आहे बाबा. पेपरलेच बातमी आली त्याची. मग काय तर त्याला घबाड सापडलं होतं म्हणजे ते रामपूरवालेले. हो त्याला भल्ले सापडते. हो तर ते काय झालं म्हणजे उघडलं आणि ते काय गॅसच्यानं ते बुडा गेलता म्हणते वरे. शिट्टी मारली त्यानं. पण काय तर अजून जिवंत झाला म्हणलं का. हो पण ते कोयसा सापडला म्हणते बा त्याला. हो कोयशाच्यानं हायपत खाल्ली असेल बुड्यानं आणि पडला असेल चक्कर येऊ. हो तर मग तिथं काय विषय. अरे तिथंच खेळा केला ना मामानं. मग काय ते होतं म्हणजे त्यांना काळाले सांगेन ते म्हणे त्याईले म्हणे मी डोळ्यात माती घातली म्हणते याच्या.
बरोबर हे बा हातचलाकी करून त्याईले म्हणे कोयसा निघाला आणि यानं हे बा 4 किलो माल गायब केला. मग ते आहे ना घबाड ते, मग सगळ्याच्या डोळ्यात माती फेकेला त्यानं मामा लुटेऱ्यानं. बाबा चांगलाच हातच्या लागेला दिसून राहिला मामा नाही का? हो ना, माय बदामचा एकच निघाला इथं. हो ना, रामपूरवाल्यासारखे डोळ्यात माती टाकून एवढा माल गायब करते तर. हो ना, देवमनच्या लक्षात नाही आलं. असं असं आहे ते. नाही बरोबर आहे बरोबर. तरी तर म्हणलं कोयसा कसा काय निघाला वा. ते काय तर तेच म्हणलं ना, मग माल कुठचा आहे दुसरीकडला. मग त्याईलेच हे बा झाबू दिला रामपूरवाल्याले. बिचारा बुडा मरता मरता वाचला आणि यानं लगानं पुरा दडपला. आणि आता इकाची हे बा बाजारात बसलं ते, आणि बरोबर माणूस पाहून एक एक गिन्नी सलटू राहिलं ते. फक्त बहाना आंबी इकाचा करून राहिलं ते आणि गिन्नी सलटून राहिलं. म्हणून म्हणे पहा म्हणे कमी जास्त मध्ये बजेटमध्ये देऊन देतो म्हणे तुम्हाला एखादा माणूस. म्हणून म्हणलं घ्या ना सारखं करून. बेभाव घेऊन टाकू एखादं काय आहे. काय का बरं बरं पाहू ना आता काय खरं किती आणि खोटं किती. त्याला म्हणा आहे बा सुनसानीला किती आपण कसं चर्चा करू. त्याला म्हणा मी काय अटी सांगतो ते जर पूर्ण करत असन आणि ज्या भावारीत मी म्हणीन त्या भावारीत देत असन तर मला दे. काहून की त्याचं कोणी घेत नाही. काहून की कसं आहे हाती का लागला तर जमाच होणार आहे. दादा त्याला म्हणा तू ते आपलं हे नाही का फार्म हाऊस तिकडे बोलाव मधातनी रस्त्यातनी सामसूममध्ये. चर्चा करू आपण याच्यावर. असं म्हणतं नाही का? काय मग घेतं का? मग घ्यायचं का? घेऊन टाकू 3 किलो. हो तू 1 किलो सरतो मी 2 किलो. जाय तिकडे बेभा मागून पाहू जमलं जमलं. चालते मग काही हरकत नाही. हो फोन कर त्याला ये म्हणा तिथं. आले मामा लुटे रे. असली शेर नाही. हो काय राजा बाकी खतरनाक माती टाकली म्हणून लोकांच्या डोळ्यात तुम्ही. हो पहा बरं आता सगळे लोक आहे बा झोपीत राहिले आणि तुम्ही बरोबर वार केला. किती किलो आहे मग? किती आहे म्हणलं माल? ते काय आता आपलं नेहमीच आहे का नाही. कुठं हात बसते ते आपण चायतच राहतो. 4 किलो 300 आहे म्हणलं भाऊ. पा कसं काय करायचं तर. किती पसते तुमच्याजवळ, किती बजेट आहे. त्या हिशोबाने तेवढं मी देतो तुम्हाला. त्याचा काही विषय नाही. किती पचवतं काय पचवतं पहिले माल पाहा लागेल ना आम्हाला. कसं आहे काय आहे, ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. 24 कॅरेट आहे का तांबं पितं आहे. ते पाहा लागेल ना पहिले. 2-3 नाणे दाखवले म्हणजे काय झालं का? पाहून घ्या ना तुम्ही. सगळा माल आणून दाखवतो. तुम्हाला काय करावं लागते या ना तुम्ही, मी सांगतो त्या ठिकाणावर. तसंच पण दाटे पहिल्यासारखा. अरे बा आम्हाला पैसे घेऊन बोला असा 4 लोक तुमचेच पोलिस आणि तुमचेच माणसं. तांबं पिते मस्त की मारसान 2 लाता मारून काढून देसान आम्हाला. पैसे घेऊन. होय बा असं काहीच जमणार नाही. मी काय सांगतो माया अटी मान्य असन तर मी माल घेतो नाही तर घेत नाही. माल सटले लोक जर असं दबूनच राहा लागत नाही का. तू म्हणशील तसा. सांगा ना तुम्ही काय अटी आहे सांगा. नाही व्यवहार कसा आहे करोड रुपयाचा. याच्यात जर का काही फटका बसला तर आम्ही लंबे. म्हणून म्हणलं कसं आहे आम्ही म्हणीन तसं तुम्हाला ऐका लागन. माल तुम्हाला आपल्या घरी आणा लागन. घरी आणा ते माल आम्ही चेक करीन. आमचा ज्वेलर्सवाला माणूस आहे त्याला आम्ही बोलावीन. पूर्ण माल जर टनटन बिलकुल 24 कॅरेट 22 कॅरेटच्या वरचा असन तर आम्ही उचलू दे. भलाही कॅश तू नगदी घे. अरे मन शांतीत आणतो ना. तुम्हाला काय करावं लागते सांगा. कुठं घरी आणू? बस बस घेऊन या तुम्ही आपल्या घरी. हॉटेलीन मी त्याचं काय आहे ते पाहू. ज्वेलर्सवाल्यानं जर म्हटलं हाय बा ओके तिथंच आपला सौदा फायनल. त्यानं मग आपण हे आंब्याच्या पेटीतनी इकायच्या मिसान तुमच्या घरी घेऊन येतो मी. तुम्ही पाहून घ्या. तुमचा माणूस बोलावून घ्या. आजच बोलवा. तर त्यांना आजही चालते. आम्हाला काही विषय नाही. फक्त एक काम करा तुम्ही भाववारीचं पाहून घ्या. म्हणलं काय म्हणता खादोड साहेब भावाचं बोला ना. भाव काय बोलू लागते तर 154 52 55 आसपास चालूच आहे. त्या हिशोबाने द्या बरोबर. थोडेफार कमी. चला 1.5 लाखानं सोडून देतो. चला विषय मोकळा. अरे पावती आहे का कोणत्या तुमच्या बापदादेचा आहे? अरे म्हणलं घबाळ होय नाही. ब्लॅकचा माल आहे. हाती जर लागला तर जमा असाल तुम्ही किती वर्षासाठी. आणि एक तर रामपूरवाल्याला तुम्ही चाट देऊन आलेले आहे. हो तिकडे जर खबर लागली तर मग फालतू नसतं का माझं मा घराभोवती ते. तुम्ही काय देता मग ते सांगा. आता मार्केटमध्ये 10 ग्राम किती रुपयाचा आहे? 150 154 पर्यंत. हो तर आपलं म्हणणं आहे 1 लाख रुपयाचं 10 ग्रॅम. या हिशोबानं 1 कोटी रुपये किलो. या हिशोबानं आपल्याला माल लागल. बोले का चांगलेच ताणून घेऊन राहिले तुम्ही. हो ना. एवढे तर हुंडे कास्त करणे करत सर्वेवाल्याचे मग उडदाचे. बरोबर पहा तुम्ही. जरा माणुसकीत सांगा. मग या हिशोबाने भेटणार आहे का तुम्हाला 2 नंबरचा माल? मग अर्धा इथंच असते ते. पण चला मॅच म्हणलं त्याला बा कमीत कमी 1 तरी मागा. नाही तर ते तर म्हणे 80नच म्हणे. पा पटत असन तर. नाही तर मग काही विषय बंद. असं आहे आमचं मग. कारण की ब्लॅकचा माल आहे 2 नंबरचा. कोणाला सुराग जर लागला तर लंबे व्हायचे काम आहे. पहा म्हणलं रिस्क घेऊन राहिलो आम्ही. नगदी कॅश पेमेंट आहे. टाइमपास करायचं काम नाही. नाही का 30-30 लागे ते आपल्या हिशोबावर सगळे पाहा लागन मग. एरी काही सलटत नाही एवढं मोठं. बरं ठीक आहे. मी विचार करून सांगतो तुम्हाला 10 मिनिटातनी. थोडं घरी फोन लावतो मी.
आणि बाकी कॅश म्हणजे पेमेंट लागन आपल्याला. आणि ओरिजिनल नोट आहेत ना, हो नाही तर बस कडसान रामनाम सत्यमाय. अरे पुढचा डुप्लिकेट देत असेल तर आम्हाला द्यास लागेल ना. हो पण तुम्ही ओरिजिनल देऊ राहिले ना, मग ओरिजिनलच घ्या ना बाबा. करा फोन करा घरी तुम्ही, सांगा लवकर, टाईम नाही माझं. बरं लावतो मी घरी फोन. हो फक्त थोडंसं 5-25 वाढवा अजून. हो 1.25 लाख तरी ॲडजस्टमेंट कर जा तुम्ही, नाही बसला मिळतो. नाही नाही भाऊ, कॅन्सल म्हणलं मग. हो याच्यापेक्षा जास्त म्हणत असेल तर विषय बंद, चाललो घराकडे. जाऊ द्या, लय ताणून राहिला. हो बरं ठीक आहे, हो सांगतो मी, 10 मिनिट थांबा. बरं शांताराम भाऊ, मी काय म्हणतो, आता आपल्यापाशी 300-300 ग्रॅम आहे सगळ्यापाशी. आणि राहिलं आता आपलं मंदिराचं 1 किलो. तर ती समजा 1.5 कोटीपर्यंत जातेच ते. तर मग आता हे बाकीचं ते मंदिराचं कसं काय करावं, ते पैशाचं काय करावं? हो ना, मग आता पुढच्यानं जर घेतलं हो तर मग फारच चांगलं. शांतारामच्या घरी पैसा ठेवून काम सुरू करून देऊ, आर्किटेक्ट घेते पाहून घेऊ. 3 मंदिराचं काम देऊन टाकू डायरेक्ट. हो करून टाकले का, तर जितके पैसे येईल तितक्याचं. आला हो, आला म्हणलं, फोन आला आता. काय गुड न्यूज आहे का काय पाहतो आता, 1 मिनिट. बोला लुटे रे. हो काय म्हणते, काही बसते बजेट? अरे बाबा लय पोहोचेला खादोडे. मग काय हिंगा आता मीटिंगच चालू आहे आमची. हो इकडे येऊन फोन लावला. हो 1 करोड रुपये किलो घेतो म्हणते मी. हो जे आता 1.5 करोडचं आहे ते 1 करोड देसान तर द्या, नाही तर विषय बंद म्हणते. अरे बाबा, इतकं कमी का? मग काय पुरलं हो? मग काय आता 300 ग्रामची 30-30च लागे आम्हाला. आम्ही तर 45 धरू ना. अरे मालही तसा पाहिजे ना, मग ब्लॅकचा माल नाही का आपल्याजवळ, ना पावती ना कोणतं काही. हो हेच तर सलटून राहिलं लय आपलं, नाही तर अंदर जायचे पै. म्हणून म्हणलं कसं करता आता. हो रुपया वाढवत नाही भाऊ. आता होल्ड करा तुम्ही. हो का हो म्हणलं, कसं करता म्हणलं. हो ते तर म्हणते कसं आहे, 10 ग्रॅम 1 लाखालाच म्हणते ते. 1.5 लाख चालू आहे ना. अरे बाबा, 45च्या जागी 30च येते मग आपल्या हातात राजा. बापा बापा, लय राजा माझ्या तर पडून मागू राहिला. असं करू नाही म्हणू का, काय करता म्हणलं मग, कॅन्सल? नाही नाही नाही, कॅन्सल नका करू. हे बा कंदिला भजी सलटून टाका. हो जाऊ द्या बा, लय कठीण काम असते बरे. हो गेलं तर जाऊ दे तिकडे. असा पैशाला सापडत नाही मग. जाऊ दे जाऊ द्या. हान फकीरा म्हणा, 30-30 लाख आले तरी बस झाले. मी काय म्हणतो लुटेर साहेब, हो चल द्या म्हणलं, जाऊ द्या, द्या सलटून द्या. हो थोडंफार प्रयत्न करून वाढत असेल तर, नाही तर मग काही इलाज नाही. नाही नाही, अरे रुपया वाढवत नाही ते. हो फक्त आता एक काम आहे. हो त्याला नोटाचं बोललो मी, ओरिजिनल नोटा लागतील. हो तेवढं आपण पाहून घेऊन, बाकीचं त्याच्या घरी नेऊन त्याला ते दाखवा लागते. हो ते म्हणे इथं तिथं येत नाही म्हणे मी. हो ज्वेलर्सवाला बोलावून ते ओरिजिनल आहे का नाही ते पाहीन, नंतर पैसे हवाला करी. बाबा राजा, लय कडक काम दिसून राहिलं त्याचं. आता पैशावाला झाला ते, गुरमी तर राहीनच ना त्याले. हो म्हणून म्हणलाय, पडून मागून राहिला ते. हो आपला काही इलाज नाही. हो सलटून टाकू, लवकरात लवकर फाट्यावर घेऊन या तुम्ही 2 जण. हो मी येतो तिथं मग बरोबर, अन् रवाना करून देतो याले. आणि तुमच्या नोटा उद्या सकाळपर्यंत पोहोचून जाईल. हो पण ते पैसे आणसाल कसं म्हणलं, एवढे मोठे. हो ती मोठा घोर आहे. नाही ती आणतो बरोबर मी. आंब्याच्या पेट्याचा वरचा थर मारतो मी आंब्याचा, आणि अंदरे बिलकुल माल. हो आंब्याच्या पेट्या इकायला आल्याचं ढोंग करतो मी, आणि तुम्ही घेऊन घ्या एक एक. हो ते जमते मग, नाही का. हो आंबे खपत्याची. हो बरं ठीक आहे मग. हो काही वांधा नाही. आंब्याचे मग किती द्या लागन? देऊन द्या ना तुमच्या मनानं. 500-500 रुपये वरत आहे. हो जाय तिकडे, लेकरा बायाची बी कसं रसाई होऊन जाते. जिकडे तिकडे. हो अंदरचा माल तुम्ही तुमचा मोजून घे जा, कमी जास्त असलं तर फोन कर जा. ठीक आहे मग, आपलं सगळं पहा मग सलटून. हो मंदिराचे काम करायचं आहे आम्हाला. हो सगळंच माल द्यायले. हो घेऊन घ्या म्हणा. हो बोलतो मी त्याइले. हो काही कमी नाही तिथं पैशाची. हो 2 नंबर तसा आहे त्याजवळ. हो ठीक आहे, करतो मी तुम्हाला आता काय होते तर. माल घेऊन या तुम्ही फाट्यावर, मी ऑटो घेऊन अर्ध्या घंट्यात पोचतो. काय म्हणते भाऊ, कसं काय, चांगलं आहे का? हो काय तांबे मिक्स आहे? बिलकुल 1 नंबर, 99.99. हो 24 कॅरेटचा माल आहे म्हटलं, एकदम उत्कृष्ट क्वालिटी. हो काही हरकत नाही. हो आता मी सगळी पाहणी केली त्याची सर्व बाजूनं. हो काही विषय नाही. हो किती भरलं आहे? 4 किलो 300 ग्रॅम नाही का. हो पूर्णच्या पूर्ण ओरिजिनल आहे, कोणतंही मिक्स नाही, काही नाही काही नाही. हो पहा आता पुढचं काय विषय आहे तुमचा. माझी फी देऊन द्या आणि मला मोकळं करा. बोलता 90.9 हो का, 90.5 भेटते बा जास्तीत जास्त. हो पण चांगलं झालं नाही का, चांगला बिस्किटच्या हिशोबाचं. अच्छा अच्छा ठीक आहे मग, आता काही हरकत नाही ना, मग आम्ही पैसे दिले चालन द्यायला. माझ्या विश्वासावर घेऊन घ्या तुम्ही, आणि बाकीचं तर तुम्हाला माहीतच आहे. हो मी हाऊस ना बसलेला. हो काही विषय नाही, तुम्हाला वाटलं त्या दिवशी घेऊन या. सध्या तर काही 1 वर्ष शिकतच नाही म्हणा. हो आर्थिक महासत्ता बनणं आवश्यक आहे आपला देश. हो कसं आहे, त्या हिशोबाने जरा 1 वर्ष ऐकायला लागते. हो मग काय आता 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था आहे ना आपली. मग का सोपं आहे का मग खायला म्हणते. हो ठीक आहे मग. हो तुमचं पेमेंट पोहोचून जाईल तुम्हाला फोन पे ना. हो या मग तुम्ही आता. हो मी कसं करून घेतो मग यायले. हो पैसे देऊन देतो, मोजून घेऊन घेतो. हो डबल एक वेळ. आता मामा हो घ्या म्हणलं तुमचं ते माल, आता मोजून घ्या बरोबर. हो आता 4 किलो 300चे हो पूर्ण पैसे तुम्हाला भेटले. हो आता आम्ही दोघं हॉटेल आम्ही काय किती घ्यायचे ते पाहून घेऊ आमचं आम्ही.
बरोबर ठीक आहे ना. 4,30,00,000 आहे ना मग ते सगळे. ठीक आहे, घेतो मोजून मी आणि आंब्याच्या पेटीतनी जिकडे तिकडे रवाना. ठीक आहे मग, काही वांधा नाही. पाहिजे फक्त जरासं पद्धतशीर हो, घरापर्यंत चांगले व्यवस्थित पोचा. ठीक आहे मग, आता ओके, करा तुमचं काम आता. या म्हणलं भाऊ तुम्ही. धन्यवाद. नाही कायच्या झोपा हो, रातभर वाटच पाहून राहिलो तुमची. काय पोचता का मग सकाळीच आत्ता? 10 मिनिटात का? असं सर या ना बा. आंब्याच्या पेटात आहे का ते? बरोबर या मग तुम्ही, आम्ही ओळाखाली हजर आहो. 10 मिनिटं लागते का? बस बस पोहोचलो समजा. आवाज देतो राहिल्या सुईलेले, नेऊन जातो. हो चला म्हणलं कंदिला भाजी, 10-15 मिनिटात पोहोचते म्हणते मामा लुटरे. आंब्याच्या पेट्या घेऊन येऊन राहिला. अंदर माल आहे म्हटलं. प्रत्येकाचा अलग अलग केलेला आहे त्यानं. 30-30 लाख रुपयामध्ये सगळ्याच्या. विषय क्लोज. चला आता मग, आता लवकर. चालेल बाबा भानू. चल घे म्हणलं, शांतारामध्ये आवाज दे लवकर. आणि त्या संत्याला चला या मला पटकन तिथं. चलो चलो चलो, हापुस वाला आम वाला आया है, पूरे गांव में खुशियाँ लाया है. चलो 5,000 में पेटी, उठाओ उठाओ. चलो 25 किलो, चलो उठाओ उठाओ. याला पेटी आणलं रे या लुटरे. मस्त सुरू केला बा बिझनेस तर. काय कसं काय लावली मग, काय म्हणता म्हणलं? शेवट किती देता? 5,000 रुपये भाऊ. उचला कोणती उचला, बिलकुल रवाना व्हा. 5,000 रुपये बापा? 5,000 रुपये तर बापा, 5,000 तर पुरा उन्हाळा निघते राजा आमच्या आंब्यातनी. बाप्पा बाबा लय महाग झाला ना ते. उचला ना फट नाही तर घेतीन ते सरपंच एखादी तर बसा लाग. अरे तुमची शान नाही ना भाऊ. तुमची शान नाही. 5,000ची पेटी उचलली. लय कलेजा मोठा लागते त्याले. अरे उचलल्या सगळ्या पेट्या. घे रे शांताराम, चला घ्या सगळ्यांनी एक एक पेटी उचला. पैशाचं पाहून गेले का आता कोणत्या गोष्टी कमी आपल्याला. चला उचला एक एक पेटी, चला घेऊन जा घरी. देऊन द्या त्याला 5-5 लाखाचे. आता का घाटा आपल्या पैशाचा. झाला आता सरपंच आहे आली अंगात म्हणले या. झालं मग काय 5,000 बदाम आंबे आहेत ते पान तुम्ही. मग काय 100 रुपये किलो नाही ते. आता काय हाडावर चोटाय द्यायच्या. कसं आहेतच भेटलं ना गबाळ. जाऊ दे आता, घालते ते 2-4 महिन्यात. पान तुम्ही गंमत त्याची. चला मग काय घेऊन राहिले का? चला उचला. दे रे भाचे एक एक पेटी उचलू. एरी आपल्याजवळ 9 पेट्या आहेत. दे 9 जण आले आणि पैसे फोन पे मारा म्हणलं फटाफट. चल दे उचलून. करायले गो माहोल. ओके. बोला शिवलाल शेठ. काय म्हणते म्हणलं, मोजले का म्हणलं? झालं मोजमाप? आत्ताच मोजले ना बा. घाम फुटला घाम. काय करतो, 2 खेप तर चहा प्या लागलं म्हणतात ती मला. काय करावं या मोजता मोजता एक एक नोट एक एक नोट. थंडा गाड झाला असं कंबळलं गेलं माझ्या पूर्ण पाठकोळ. पण आता म्हणलं उद्या फ्रेशमध्ये निघा लागते बरं आपल्याला. मार्केटमध्ये आपल्याला हात टाकायचा आहे आता ना. मी तेच म्हणत होतो, उद्या मग आता काय कसं घेता का, खरेदी करता का मग? मार्केटमध्ये उतरता? अरे बाबा आताच तर आपला जलवा आहे. मग उद्या बिलकुल मार्केटला उतरायचं आहे. 30-50 करणंच आहे आपल्याला सीझनमध्ये. मग लाडू पैसा ठेवल्याने जमते का ते बँकेत आणि बँकेत? बिलकुल आहे बा. कामी लावायचं आहे उद्या मार्केटला आपल्याला. उद्या जलवा करायचा आहे, उद्घाटन करून टाकू. व्यापारी म्हणून आपला माल खरेदी सुरू. बिलकुल शिवलालजी हळद केंद्र. नाही तर पाहू आपण कोणतं नाव द्यायचं द्या. विचार कर, उद्या सुरुवात करून टाकू. बरोबर ठीक आहे ना. काही वांधा नाही. उद्या बिलकुल सकाळी 7 वाजता अगरबत्ती लावून मंदिरातून आलं की बस चालले मग. ठीक आहे, कमांडर बाहेरच काढून ठेवा. ओके.